नमस्कार मित्रांनो, जय जय रघुवीर समर्थ. आज आपण अशा महान संताविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांच्या नावातच भक्तांना आधार, धैर्य आणि विश्वास मिळतो. ते म्हणजे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश लाखो भक्तांच्या जीवनाला आजही दिशा देत आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतार मानले जातात. त्यांचा जन्म नेमका कुठे झाला याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नसली तरीही भक्तांच्या श्रद्धेनुसार ते भगवान दत्तात्रयाचे अवतार होते. त्यांनी अनेक ठिकाणी भ्रमण करून शेवटी अक्कलकोट येथे वास्तव्य केले आणि तेथूनच असंख्य भक्तांना मार्गदर्शनही केले. स्वामींचे व्यक्तिमत्व अत्यंत विलक्षण होते. ते कधी रागावलेले दिसत, कधी प्रेमाने बोलत, तर कधी मौन धारण करत. परंतु त्यांच्या प्रत्येक कृतीमागे भक्तांचे कल्याण हाच एक उद्देश असे. त्यांच्या वागण्याचा अर्थ सामान्य माणसाला लगेच समजत नसे, पण काळानुसार त्यातील गुण उलगडत असे. अनेक भक्तांनी स्वामींचे चमत्कार अनुभवले आहेत. संकटात सापडलेल्या लोकांना मदत करणे, रोगातून मुक्ती मिळवून देणे, निराश मनाला आशेचा किरण दाखवणे आणि असेच अनुभव भक्त सांगतात. परंतु स्वामींच्या शिकवणीचा खरा अर्थ चमत्कारात नसून श्रद्धा आणि सत्कर्मात आहे. स्वामी समर्थ नेहमी सांगत असत की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी धैर्य सोडू नका. मनुष्याने प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहावे आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवावी. कारण जेव्हा मनुष्याची शक्ती संपते तेव्हा ईश्वराची कृपा सुरू होते. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस मानसिक तणाव, चिंता आणि अस्थिरतेने ग्रासलेला दिसतो. अशा वेळी स्वामींचे नामस्मरण मनाला शांती देऊन जाते. श्री स्वामी समर्थ हा जप अनेक भक्त रोज करतात आणि त्यातून त्यांना सकारात्मक ऊर्जा मिळते. स्वामी महाराजांनी कधीही बाह्य दिखाव्याला महत्त्व दिले नाही. त्यांनी नेहमी अंतःकरणातील शुद्धता आणि प्रामाणिकपणाला अधिक महत्त्व दिले. माणूस किती श्रीमंत आहे यापेक्षा त्याचे मन किती निर्मळ आहे हेच खरे महत्त्वाचे आहे. आपल्या जीवनात अनेकदा कठीण प्रसंग येतात. व्यवसायात नुकसान, नोकरीतील समस्या, कौटुंबिक अडचणी किंवा आरोग्याच्या समस्या. अशा वेळी अनेक जण खचून जातात. पण स्वामींची शिकवण सांगते की संकट हे कायमचे नसते. धैर्य आणि विश्वास असेल तर मार्ग नक्की सापडतो. अक्कलकोट हे स्थान आज लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. देशभरातून भाविक तिथे दर्शनासाठी येतात. मंदिरातील वातावरण भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते. तेथे गेल्यावर मनाला एक वेगळी शांतता लाभते. स्वामी समर्थांनी अनेकांना योग्य मार्ग दाखवला. त्यांनी लोकांना सत्य, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव यांचे महत्त्व पटवून दिले. दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणे आणि शक्य तितकी मदत करणे हीच खरी ईश्वर सेवा असं ते मानत. नामस्मरणाचे महत्त्व संतांनी नेहमी सांगितले आहे. स्वामी समर्थांचे नाम घेताना भक्तांच्या मनात श्रद्धा आणि विश्वास जागृत होतो. नामामध्ये अपार शक्ती असते आणि ते मनाला स्थिरता देते. आजच्या युगात माणूस सुखाच्या शोधात धावत असतो, पण खरे सुख बाहेर नसून आपल्या मनात असते. स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला समाधानाचे महत्त्व सांगते. जे आहे त्यात आनंद मानणे आणि सतत प्रगतीसाठी प्रयत्न करणे हेच जीवनाचे सार आहे. अनेक भक्त सांगतात की स्वामींवर विश्वास ठेवल्यावर त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले. परंतु श्रद्धा म्हणजे केवळ इच्छा पूर्ण होण्याची अपेक्षा नसून कोणत्याही परिस्थितीत विश्वास कायम ठेवणे होय. स्वामी समर्थांच्या चरित्रातून आपल्याला संयम शिकायला मिळतो. प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडते. घाई करून किंवा चिंता करून कधीही काहीही साध्य होत नाही. प्रयत्न, श्रद्धा आणि संयम या 3 गोष्टी जीवनात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपल्या घरात रोज काही क्षण स्वामींचे नामस्मरण केले तर मन प्रसन्न राहते. प्रार्थना ही केवळ शब्द नसून ती मनाची शक्ती आहे. प्रार्थनेमुळे मन स्थिर होते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनतो. स्वामी समर्थांनी कधीही जातीपातीचा भेद मानला नाही. त्यांच्या दारी सर्वजण समान होते. त्यांनी मानवतेचा संदेश दिला आणि प्रेम, दया व करुणा या मूल्यांचे महत्त्व सांगितले. भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणे नव्हे. भक्ती म्हणजे चांगले विचार, चांगली कर्मे आणि दुसऱ्याप्रती प्रेमभाव ठेवणे. स्वामी समर्थांची खरी शिकवण हीच आहे की माणुसकी हे सर्वात मोठे धर्म आहे. आजही लाखो भक्त स्वामी समर्थांचा जप करतात आणि त्यांच्या कृपेचा अनुभव घेतात. श्रद्धेने केलेले नामस्मरण मनाला बळ देते
आणि संकटांना सामोरे जाण्याची शक्ती प्रदान करते. जीवनात यश मिळवायचे असेल तर मेहनत, प्रामाणिकपणा आणि विश्वास आवश्यक आहे. स्वामी समर्थांचे विचार आपल्याला सकारात्मक जीवन जगण्याची प्रेरणा देतात. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की श्रद्धा असावी, पण त्यासोबत प्रयत्नही असावेत. ईश्वरावर विश्वास ठेवून कर्म करत राहणे हाच खरा अध्यात्माचा मार्ग आहे. संकटे येतील, अडचणी येतील, पण विश्वास ढळू देऊ नका. चला, आपण सर्वजण मनापासून स्वामींचे नामस्मरण करूया. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या कृपेने आमच्या जीवनात सद्बुद्धी, धैर्य आणि शांती नांदो. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.